मनसेच्या सर्वच उमेदवारांना जे ते पक्ष मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटण्यासाठी बोलवलेलं आहे। यंदा नवे चेहरे मनसेकडून या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यातलाच एक चेहरा म्हणजे सुरेखा परब लोके, ज्या भास्कर परब यांच्या बहीण आहेत। खरं तर भास्करजी तुमच्याकडून तसं जाऊया की असं काहीतरी करता येईल तुमच्या राजकारणाशी, आणि तुम्ही ह्या सगळ्या आंदोलनात मनसेच्या सगळ्याच राजकीय भूमिकेत असतात, पण यंदा आपली ताई राजकारणात आली आणि तिने गड राखला, याबद्दल तुमचा भावना काय? नाही, खूप आनंद आहे। शेवटी भावाच्या मदतीला बहीणच आली, बहीणच येणार शेवटी। बहीण खंबीरपणे उभी राहिली आणि 20 वर्ष सन्माननीय राजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाचं आम्हाला आज फलित मिळालं। साहेबांनी आम्हाला जी काय आमची जडणघडण झाली साहेबांमुळे, त्याप्रमाणे आम्ही 20 वर्ष काम करत होतो विभागात आणि लोकांचं आम्हाला खूप सहकार्य होतं। त्यात ते ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतदार खूप उत्साहात होते आणि दिंडोशी कुरारगाव हा राजसाहेब आणि ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्याप्रमाणे त्यांनी या मतदानामध्ये आपली ताकद दाखवली आणि एक चांगल्या मताधिक्याने बहीण निवडून आली, त्याचा आनंद आहे। ताई, खरं तर भास्करजींना आम्ही अनेक वेळा मनसेच्या राजकीय चर्चेत वर्तुळात पाहतो, तुम्ही कधीच आम्हाला दिसल्या नाही, थेट आता सभागृहात पाहायला मिळालं। तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे, काय भावना? काय नाही, आनंद हाच आहे की बघा, आता मी भाऊ जरी माझा विश्वास असला, माझा याच्याशी काही संबंध नाही, पण भावाने जो एक विश्वास दाखवून माझ्यावर आहे त्याला मी जास्तीत जास्त हे करून सार्थ करण्याचा प्रयत्न करणार। राजकारणाशी काही संबंध नसताना थेट 4000च्या लीडने निवडून येणं, हे गणित कसं बसवलं? ही पाठची संकल्पना, प्रचार रणनीती काय काय केले या सगळ्या 15 दिवसात? प्रचार वगैरे तर गेला, गणित बसवण्याचं म्हणजे आता 20 वर्ष इथे करतातच आहे, मग आता गणित वेगळं बसवायचं काही हेच नाही ना। आम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत उमेदवारी आली की ती घरी कोणाकडे तरी जाते, पण बहिणीला कधी संधी भावाकडून हा पहिलाच प्रसंग मला तरी आठवतोय। त्याच्याबद्दल तुमच्या डोळ्यात सुद्धा एक वेगळे अश्रू पाहायला मिळतात, काय भावना? मग ह्याच्यावरून विचार करा की भास्कर भाईंचं मन किती मोठं आहे बघा, की माझा याच्याशी काही संबंध नसते वेळी त्यांनी म्हणजे एक माझ्यावर एक विश्वास दाखवून एवढे मोठं रिस्क घेऊन जे उतरले, त्याच्यावरून समजा भाईंचं मन किती मोठं आहे। खरी लाडकी बहीण योजना काय असते ती आम्ही त्या 38 वॉर्डमध्ये दाखवली। त्याच्यामुळे फसवा आश्वासन नसून खऱ्या लाडक्या बहिणींचं काम तिथे कसं होणार, त्यासाठी मी खऱ्या लाडक्या बहिणीला घेऊन आलो। खरं तर भास्करबाई, सुरेखाताईंच्या डोळ्यात अश्रू आम्हाला पाहायला मिळतात आणि हे भावाच्या आनंदाचे अश्रू आहेत। हो हो, ते आनंदाश्रू आहेत खूपच। सगळे आमचे तिकडचे स्थानिक देखील, मतदार देखील, आमचे सगळे मित्र सहकारी काल सगळे आनंदात सगळे रडत होते आणि आम्ही इतके वर्ष मेहनत करत होतो। प्रत्येकाला एक अपेक्षा होती कधीतरी आपल्या वर्तुळातला एक आपला सहकारी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून जावा, आणि या आरक्षणामध्ये तो महिला वॉर्ड झाला। तर सर्वानुमते आरक्षणाचे संबंध नव्हता असं नव्हता, ती नेहमी असायची आमच्या कार्यक्रमामध्ये। भाऊ होता म्हणजे तिचं त्यामध्ये सहभाग होताच। सर्वानुमते ठरलं की ताई ऍक्टिव्ह आहे, ताईला आपण या ठिकाणी उभं करूया आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी निश्चय करून ताईला निवडून आणलं। खरं तर अनेक महिला ज्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या पाठी महिला उभ्या आहेत, तुमच्या पाठी भावासोबत अनेक भावांची फैज म्हणजे विचार करा किती ताकद आहे माझ्या मागे। या सगळ्या भावांचा आशीर्वाद, नक्की यांचा आशीर्वाद, त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचली ना। आणि त्या अश्रू तुमच्या त्या आनंदात आम्हाला पाहायला मिळतात। खरं तर अनेक वेगवेगळ्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहिलेल्या, भाऊ बहिणीची जोडी सुद्धा पाहिलेली, पण ही नगरसेवक बहिणीला नगरसेवक आणि त्याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आणि तो थेट 4000नी लीड करून मिळालेला विजय, आणि काही वेळात आता ते राज ठाकरेंना भेटतील। त्यामुळे ह्या सुरेखा परब लोके, त्यांचे मनसेत असलेले बंधू भास्कर परब, या सगळ्यांशी आपण जे आता चर्चा केलेल्या, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असून आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.